नमस्कार. आज मी गावची खबर न्यूजच्या माध्यमातून खोपोली शहरातील एक अनुभवी नेतृत्व, महिला नेतृत्व अश्विनीताई पाटील, ज्या मागच्या काळात नगरसेविका राहिल्यात, पक्षाचं विविध पक्षावरती जिल्ह्याचे नेतृत्व केलेलं आहे, अशा अश्विनीताई पाटील आपल्या समवेत आहेत. त्यांच्याजवळ आपण खोपोली शहरातील राजकारण असेल, समाजकारण असेल, त्यांच्या मनात काय पुढची संकल्पना हे जाणून घेण्यासाठी आपण आज अश्विनीताई पाटील यांच्या समवेत आहोत. आपण जाऊया अश्विनीताई पाटील यांच्याकडे, त्यांना विचारूया काय संकल्पना आपली आहे. ताई, आपलं गावची खबर न्यूजच्या एपिसोडमध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण या ठिकाणी खोपोली शहरात आगामी निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या आधीच, म्हणजे आरक्षण पडायच्या आधीच आपण खोपोली शहरामध्ये एक वेगळी संकल्पना घेऊन ज्या पक्षात काम करत होतात, म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतात आणि पुन्हा तुम्ही तुमच्या जुन्या पक्षामध्ये या ठिकाणी आला. आपली काय संकल्पना आहे आणि आगामी निवडणुकीतली आपली भूमिका तरी काय आहे ते आपण या ठिकाणी नमूद करू. प्रथम मी ज्यावेळेला माझी सामाजिक काम करत असताना ज्यावेळेला राजकीय जे पदार्पण झालं ते राष्ट्रवादीतूनच पदार्पण झालं, त्यावेळेला मला तटकरे साहेबांसारखे गुरु लाभले आणि माझे बंधू रोहिदास पाटील यांच्यासारखं मार्गदर्शन लाभलं. अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यावेळेला माझी जडणघडण ही राष्ट्रवादीत झाली. त्यावेळेला काही पक्षातील अंतर्गत ह्याच्या हेव्यादाव्यांमुळे मी त्यावेळेला माझा निर्णय घेतला 7 वर्षापूर्वी आणि मी BJP पक्ष स्वीकारला होता. BJP पक्ष स्वीकारत असताना सुद्धा मला नेतृत्वाकडून कधी कुठलाही त्रास झालेला नाही. त्यांनी मला 2 वेळेला संधी दिली जिल्हाध्यक्षपदाची. पण शेवटी पक्ष हे साधन आहे आणि आपल्याला जर का त्या ठिकाणच्या पक्षाची परिस्थिती पाहता आणि हे पाहता जर का विकास घडवायचा असेल एखाद्या शहराचा, कारण सामाजिक काम करत असताना आपल्याला पक्षाची गरज असते आणि अशा वेळेला त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात आणि तो निर्णय मी त्या कारणाने घेतलेला आहे. आता आपण सांगितलं की आपण जुन्या पक्षामध्ये येण्याची काय संकल्पना होती, लोकांसाठी काय करायला होती. आपण मागच्या काळामध्ये नगरसेवक पद घुसवलेलं आहे. आगामी काळात सर्वसाधारण नगराध्यक्ष पद सुद्धा आलेलं आहे आणि आपल्याला दांडगा अनुभव आहे. प्रशासनाच्या बाबतीमध्ये नगरपालिकेत काम करत असताना आपण नियोजन समिती असेल, अन्य काही ती जी काही महत्त्वाची पदं आहेत ती भूषवलेली आहेत. आपली नक्की खोपोली शहरासाठी काय संकल्पना असेल, आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पक्षाकडे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची जी काही उमेदवार असेल त्याच्यावर मागणी केले का, आणि केले असेल तर आपली काय संकल्पना आहे. आज नगरपालिकेमध्ये जनरल आरक्षण पडलेलं आहे. मी माझ्या केलेल्या कामाचा अनुभव पाहता आणि आज महिलांना समान संधी असल्या कारणाने जरी जनरल असले तरी पक्षाकडे मी एक उमेदवार म्हणून इच्छा व्यक्त केलेली आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून मी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि जर का संधी मिळाली तर खोपोलीच्या विकासासाठी मला पूर्वीपासूनच खोपोलीवर प्रेम असल्याने आणि खोपोलीच्या जनतेवर प्रेम असल्याने मी नियोजन सभापती असताना जे नियोजन केले त्यातली 99% जवळजवळ मी कामं माझ्या वार्डातली, त्यावेळेला माझ्याकडे वॉर्ड होता आणि माझ्या वार्डातली मी कामं सर्वच मी पूर्ण जवळजवळ झाली. त्याच्यामध्ये समोर असलेला आमच्या घराच्या समोरचं गणपती विसर्जन घाट असेल, तसेच अनेक ब्रिजेस आहेत आपल्या खोपोली बाजारपेठेतून ह्या भागातील पलीकडे जोडलेले मग मोगलवाडी, भानवसगाव, काटरंगाव यांना जोडणारे जे रस्ते आहेत ह्यांची जी ब्रिजेस आहेत त्या काळामध्ये क्रीडांगण असेल, DP रोड मोगलवाडीचा असो, भानवस रोडचा DP रोड, हे जे आता जे आहेत याचं नियोजन त्यावेळेला होऊन त्यावेळेला इम्प्लिमेंटेशन पण आम्ही पूर्ण केलेलं आहे. अशा अनेक विकास कामांच्या माध्यमातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगायचं झालं तर खोपोलीमध्ये जी पाण्यासाठी जी
कमतरता मे महिन्यामध्ये भासते हे पाहिलं तर टाटा पॉवरने जर उद्या आपलं काम बंद केलं, पाण्याचं पाणी पुरवठा म्हणजे नदीतून सोडणं बंद झालं, तर मग खोपोलीचं भविष्य काय? जे टाटा पॉवरच्या पाण्याखाली इंडस्ट्रीज उभी राहिली, हा महत्त्वाचा जर मुद्दा पाहिला तर आपल्याला ह्या पाण्याचा नियोजन करण्यासाठी आपण जर का छोटे छोटे डॅम बांधले, ते पाणी आपल्या जमिनीत खोपोलीतल्या मुरलं तर जे आता ज्या बोरवेल सगळ्या बंद पडल्या त्या ऍक्टिव्ह होतील. शिवाय त्याच्यावर एखाद्या नगरपालिकेने मोठा प्रोजेक्ट उभा केला आणि ते पाणी खोपोलीला जर मिळालं तर कधीच खोपोलीला पाण्याची टंचाई भासणार नाही. हे भविष्यातलं माझं नियोजन असेल. आत्ताच आपण सांगितलं की खोपोलीच्या जर खोपोली शहरात नगराध्यक्षपदाची निवडणुकीला जर संधी दिली तर तुम्ही जे नियोजन सांगितलं की बाबा पाण्याचं नियोजन असेल किंवा इंडस्ट्रीज त्या ठिकाणी टिकले पाहिजे, तशा पद्धतीने नियोजन असेल. पक्ष आपल्याला या ठिकाणी सर्वसाधारण पाडल्यामुळं इच्छुक तर अनेक आहेत, आपण सुद्धा इच्छुक आहात. आपल्याला असा विश्वास आहे की वरिष्ठ पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जे असतील ते आपल्याला संधी देतील. पक्षावरती माझा पूर्ण विश्वास आहे की माझा कार्याचा अनुभव म्हणजे मी जे अनेक वर्ष समाजकारण राजकारणाचे सक्षमपणे काम केलं, पक्षाच्या संघटना उभारणीसाठी जे काम केलं, तर हे करत असताना आणि प्रशासनावरती पण काम पाहिलेलं आहे नगरसेविका असताना, किंवा छोट्यातलं छोटं म्हणजे मी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून पण काम पाहिले. मग ह्या सगळ्या कामाचं आणि संघटना उभारणीचं काम पाहता महिला असतील, युवक असतील, या सगळ्यांना सामोरं जात असताना त्यांच्यासाठी चांगलं नियोजन करणं, ह्या सगळ्याच्या ह्याच्यावरती मला नक्कीच पक्ष संधी देईल असा विश्वास एक पक्षश्रेष्ठींवर वाटतो. जर संधी मिळाली नाही तर नगरसेवकपदी या ठिकाणी खुली आहे तुमच्यासाठी, आणि नगराध्यक्षपदाची जर उमेदवारांची संख्या म्हणजे पुरुष मंडळीची जास्त असेल आणि आपल्याला नाकारली तर आपल्याला काय वाटतं? शेवटी कसं आहे, पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते मला मान्य राहील. आता आपण खोपोली शहराच्या नगराध्यक्षपदाच्या बाबतीत ही बोललात, विकास कामाच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी केलेला विकास आणि त्या विकासानंतर या ठिकाणी जे काही महिला सक्षमीकरण आहे, तर त्या महिला सक्षमीकरणासाठी आपल्या मनात काय अशी संकल्पना आहे? होय, नक्कीच आहे. महिलांसाठी तर खूप काही करायची माझी इच्छा आहे. त्याच्यामध्ये आता आपल्या बऱ्याचशा इंडस्ट्रीज बंद पडल्या, पण आपल्याला खोपोलीमध्ये लघुउद्योग महिलांसाठी चालू करता येऊ शकतो आपण. मग नगरपालिकेच्या माध्यमातून आपण महिलांचे लघुउद्योगमध्ये मोठी शेड उभे करणं, तिथे 4-4, 5-5 हजाराच्या महिलांचे ग्रुपना काम मिळवून देणं, ह्यासाठी मला विशेष प्रयत्न करावेसे वाटतात, ज्यामध्ये सर्व महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. कारण कसं आहे, सर्वच महिलांना माझ्यासारखी संधी सामाजिक क्षेत्राची मिळत नाही. काही महिलांवरती आर्थिक संकट असतात, पण त्या महिलेला कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत असं मला मनापासून वाटतं. कारण त्या महिलेला ती स्वतः कशी, आणि त्यातल्या त्यात माझ्या खोपोलीतल्या भगिनींना ह्यासाठी कामाची संधी मिळावी म्हणून मी ह्या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून आणि लघुउद्योगाच्या माध्यमातून महिलांसाठी खूप काम करावं असं मला वाटतं. आपण आता सगळी संकल्पना खोपोलीची या ठिकाणी मांडलेली आहे. मागच्या काळामध्ये आपण जेव्हा नगरसेवक पद भूषवून त्या ठिकाणी सभापतीपदी आपण भूषवलेलं आहे, जबाबदारीचं तिथं नियोजन मंडळाचं पदी भूषवलेलं आहे. त्या काळात आपल्याला आपले बंधू कैलासवासी रोहिदास पाटील हे सुद्धा त्या काउन्सिलमध्ये होते आणि इतर मंडळी, ज्येष्ठ बुजुर्ग मंडळी त्या ठिकाणी काम करत होते. आपल्याला काय त्या ठिकाणी सहकार्य आणि अनुभव काय? मी खूप भाग्यवान मला समजते की रोहिदास पाटील हे माझे बंधू होते. त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते एक अनुभवी आणि सुसंस्कृत आणि सर्व माध्यमातून ते असे एक चांगले नेते म्हणून खोपोलीमध्ये त्यांनी काम पाहिलं आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य नाही म्हणणार मी, मार्गदर्शन आणि त्यांच्या हाताखाली ते माझे गुरुच होते आणि त्यांच्या सहवास मला लाभला. आणि त्यामुळे ते करत असताना त्यांच्याबरोबर जी काम करणारी, मग त्याच्यात मसूरकर साहेब असतील, अनेक बाबासाहेब सुर्वे असतील, अनेक मंडळी, मग इथले मस्कोमधले जाधव असतील, अशी खूप मंडळींचं उल्हासराव देशमुख असतील, हे जी मंडळी आहे
यांच्या मार्गदर्शन मला आणि त्यांची काम करण्याची पद्धत लहानपणी मी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे आणि त्यातून मी घडले. त्यामुळे मला खूप या सगळ्या क्षेत्रात काम करताना त्याचा उपयोग झालेला आहे. हे होत्या खोपोली शहरातील एक महिला सक्षम नेतृत्व अश्विनीताई पाटील. भविष्यामध्ये त्यांनी नगराध्यक्षपदाची संकल्पना त्यांच्या मनामध्ये आहे की ती उमेदवारी लढवायची आणि जिंकायचा आणि खोपोलीचा विकास करायचा. ते पक्ष संधी देईल की न देईल त्या बाबतीत त्यांनी भाष्य केलं आणि आता ते या प्रभागाच्या उमेदवारीसाठी त्यांनी तो दावा केलेला आहे. आणि भविष्यकाळात त्यांची जी काही संकल्पना होती खोपोली शहरासाठी काय काय हवं आहे, काय काय द्यायला पाहिजे, काय काय असायला पाहिजे, काय काय केलेलं त्याच्यावरही ओवापोह त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तर मी गावची खबर न्यूजच्या टीमच्या वतीने अश्विनीताई पाटील यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी या ठिकाणी सडोतोड उत्तर देऊन आमच्या प्रश्नांना उत्तर देऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडल्याबद्दल त्यांचा मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो.